आणि आता रेसिपी बघणार आहोत तवा पुलावची आणि आपण कढईची साईज बघू शकता केवढी मोठी आहे ती. तर आपल्याबरोबर आता पुन्हा आहेत रमेश नागती शेफ आणि तवा पुलावची आपण रेसिपी बघणार आहोत. आता सर आपण आता काय त्यात ॲड करणार आहोत? आपण तवा पुलाव बनवतोय, त्याच्यामध्ये आपण राय आणि जिरा. ओके. पहिला तेल ॲड केलं. ओके. आता आपण त्याच्यामध्ये राई आणि जिरा राय जिरा आपण ॲड करूया. आता हे आपण किती जणांच्या 100 लोकांचे आपण बनवतोय. आता वरून काय आपण ॲड करतोय? आता आपण कढीपत्ता टाकतो. थोडी लसूण टाकतो. ओके. वरून लसूण ॲड केलेली आहे. अद्रक ॲड करतो. ओके. हिरवी मिरची आपण ॲड करतो. 100 लोकांची रेसिपीसाठी आपण आता हे तयार करत आहोत. वरून आपण कांदा ॲड करतो जाऊ. पेस्ट ॲड करतो. ते बरोबर अद्रक लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. टोमॅटो ॲड करतो. कापलेला टोमॅटो आहे. आपल्याला टमॅटो ॲड केले. जुलाईन टोमॅटो. आता हे माझ्याकडे हळदी पावडर आहे. हां. तिखट मिरची आहे पावडर, धनिया पावडर. ओके. आता मी याच्यामध्ये ॲड करतो. एक स्पून पावभाजी मसाला ॲड करतो. पावभाजी मसाला वरून आपण ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर थोडा एव्हरेस्ट गरम मसाला. ओके. पाणी ॲड करून घेतो. वरून थोडं हलका आपण पाणी ॲड करून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यात पनीर काय ॲड करतोय? याच्यामध्ये ग्रीन पीस आधी ॲड करतोय. ओके. ग्रीन पीस ॲड करतो. ग्रीन पीस आता आपण ॲड केले. ग्रीन पीस ॲड केले. आता याच्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत, कारण कस्टमरला ते कस्टमरची माग आहे की आम्हाला पनीर ॲड करून पाहिजे. अच्छा, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण याच्यात पनीर पण ॲड करणार आहोत. चवीनुसार नमक ॲड केलेलं आहे आपण याच्यात. चवीनुसार थोडी साखर आपण ॲड केलेली आहे. कांदा चिन्ह त्याची कापून ठेवलेली होती, फ्राय करून घेतले. अच्छा, फ्राय करून कटिंग करून ठेवलेली ती ॲड करतो त्यात. ॲड करतो. पनीर कापलेलं आहे. अच्छा. पनीर मी ॲड करून घेतो याच्यामध्ये. जसं कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण पनीर त्यात ॲड करून घेतलेलं आहे. प्रॉपर हे मिक्स करून झालेले आहे. आता वरून ते राईस. आता राईस मी ॲड करतोय. हां. मी राईस ॲड केलेला आहे. प्रॉपर आपण बघू शकता राईस ॲड केलेला आहे.
शकता राईसवर चांगला कलर आलेला आहे मसाल्याचा.